ते आम्हाला ओळखतही नव्हते आणि कुठल्यातरी एका जंगली हिंस्र पशुसारखं वागायला लागले होते ते. दुसऱ्या रूममध्ये नेमकं काय घडत होतं, त्या गोष्टी तुम्हाला ते सांगत होते. सो या अर्थात जर तर तुम्ही ओपनली जो काही आत्मा वगैरे हं. होता, तो त्या घराभोवती घिरट्या घालत होता. आपले इंडियाचे पॅरानॉर्मल रिसर्चर्स, मी तर नाव नाही घेत त्यांचं, पण नाही, सगळ्यांना नाही घेऊ माहिती आहे. शकता तुम्ही. घेऊ शकता. गौरव तर तिवारी. त्याच्या पायाकडे पाहिलं तर पायातून रक्तही येत होतं. पण तो म्हणे, "मला आजपर्यंत माहिती नाही माझ्या पायाला काय लागलं." मर्डर झालेली बाई दिसली किंवा आत्महत्या झालेला मुलगा दिसला असं. हं. ह्याच्यानंतर एक नेक्स्ट लेव्हल असतं, ते असतं पिशाच. नमस्कार मंडळी, मी संकेत काशीराम सावंत आणि काजवामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजच्या आपल्या काजवा कट्ट्यावर पाहुणे आहेत विनीत गायकवाड. तर जे काजवाचे नियमित प्रेक्षक आहेत त्यांना विनीत गायकवाड हे नाव काही नवीन नाहीये. पण जे नवे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो, की आपल्याकडे दर शनिवारी रात्री 11 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं. ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या खऱ्या-खुऱ्या भूतांच्या घटना ते स्वतः शेअर करतात आणि जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून ते लाईव्ह जॉइन होत हे स्वतःचे किस्से शेअर करत असतात. तर साधारण 5 वर्षांपूर्वी आपण हे लाईव्ह सेशन सुरू केलं होतं, जे आजतागत सुरू आहे. तर सुरुवातीच्या काळात विनीत हे रेग्युलर असायचे. त्यांनी आजवर अनेक हॉरर एक्सपिरियन्सेस आमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर देशातील, देशाबाहेरील सुद्धा वेगवेगळे किस्से आम्हाला त्यांच्याकडून ऐकायला मिळालेले आहेत. तर शिवाय हॉरर एक्सपिरियन्सेस शिवाय त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर देखील आम्हाला खूप माहिती सांगितलेली होती. सो खूप धमाल यायची. पण साधारण मला वाटतं 1.5-2 वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली अ, ज्यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यावर काहीतरी परिणाम झाला होता आणि त्यांनी हॉरर या विषयापासून फारकत घेतली. तर मला वाटतं आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण याच गोष्टीपासून करणार आहोत. तर विनीत सर्वात आधी तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि वेलकम बॅक. आणि नमस्कार. थँक यू. तर मला वाटतं आपण त्याच घटनेपासून सुरुवात करूयात, की नेमकी काय घटना घडली होती आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम झाला होता? ओके. तर 3-3.5 वर्षापूर्वी माझ्या सासरी आमचे एक काका आहेत. तर ते ॲक्चुअली नाईट ड्युटी करत होते आणि नाईट ड्युटी करत असताना ते ज्या ठिकाणी कामाला होते, तिकडे अ, अ, ऑफिसच्या कंपनीच्या समोरच हायवे होता आणि तिथे खूप वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता आणि ह्यांची जेव्हा नाईट ड्युटी संपत आली, तेव्हा त्यांनी तिकडे काहीतरी पाहिलं. नेमकं हं, काय पाहिलं हे काही कळलं नाही आम्हाला. पण ते घरी आल्यानंतर थोडं विचित्र वागू लागले. म्हणजे घरच्यांना म्हणायला लागले, की माझ्याकडे आता फक्त नाही का आठवडाभरच राहिलाय. तर घरच्यांना पहिलं काय वाटलं, की नाही का आता वय झालंय त्याच्यामुळे थोडं अशा गोष्टी बोलणं स्वाभाविक आहे. पण हं, ते प्रत्येक दिवस गेल्या म्हणजे जायला लागला तर ते म्हणायचे, की आता 7 दिवस आहे, मग 6 दिवस आहे, मग 5 दिवस आहे. आणि त्यांचं वागणं थोडं विचित्र होऊ लागलं. हं, अग्रेसिव्ह व्हायला लागले ते. घरच्या लोकांना मारायला लागले. त्याच्यामुळे मग घरचे लोकं घाबरले. आणि हे सगळं होत असताना मग आमचे जे धर्मगुरू आहेत त्यांना पण बोलवलं आणि आम्हाला पण माझ्या मिसेसला पण लगेच फोन आला, की "काकांना बरं नाही, या म्हणून तुम्ही." मग आम्ही जाऊन पाहिलं, तर त्यांची अवस्था फारच बिकट होती. म्हणजे इतकी की ते आम्हाला ओळखतही नव्हते आणि कुठल्यातरी एका जंगली हिंस्र पशुसारखं वागायला लागले होते ते. म्हणजे दात खाणं, अशी नखं दाखवणं असं. आणि मग आम्ही म्हणायचो, की "मी आहे, विनीत आहे." पण ते काय त्यांनी काय ओळखलं नाही. आई पण सोबत होती, त्यांनी ओळखलं नाही. मग तिथं आम्ही जवळपास एक 3 दिवस होतो आणि हं, आमच्या धर्मपद्धतीने जे एक्झॉर्सिझम असतं, ते करण्यात आलं. मी त्याचा भाग होतो आणि मग ह्या 3 दिवसाच्या पश्चात त्यांना थोडंसं बरं वाटायला लागलं आणि मग जेव्हा आम्हाला कळालं, की त्यांना या सगळ्या गोष्टीतून म्हणजे सुटका झाली आहे. त्याच्यानंतर मग त्यांचे जे मेडिकल रिक्वायरमेंट आहे, की मेडिकल अटेन्शन, मग ते त्यांना ॲडमिट करण्यात आलं आणि मग ते सुमारे एक 10-15 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड होते. पण त्याच्यानंतर मग त्यांना तेवढ्याच फेजमधलं काहीच आठवत नाही. हं. आणि ही गोष्ट अशी होती, की ते सुमारे तेवढ्या फेजमध्ये म्हणजे 2 ते 3 ते 4 दिवस झोपलेच नव्हते आणि काही खाल्लंही नव्हतं. ओके. आणि हे सगळं खाऊन नसताना देखील त्यांच्यामध्ये 4-5 माणसांची ताकद होती. तर या सगळ्या गोष्टी आम्ही इतक्या जवळून बघितल्या हं, आणि घरामध्ये लहान मुलं पण खूप आहे. माझ्या मिसेसच्या सासरी त्यांचं जॉइंट फॅमिली असल्यामुळे जवळ-जवळ 4-5 भाऊ आहेत त्यांच्या बहिणीच्या साइडला. ते सगळे एकत्रच राहतात बेसिकली. त्याच्यामुळे मग खूप मोठी फॅमिली जवळ-जवळ 20-25 लोकांचं मोठी फॅमिली आहे. तर मग सगळे त्यातून ग्रस्त झाले होते आणि मग परत असं वाटलं, की ती निगेटिव्हिटी आपल्या फॅमिलीमध्ये नको. तेव्हा माझी मुलगी पण लहान होती. मग म्हटलं, की थोड्या वेळासाठी आपण ब्रेक घेतलेला बरा. आणि मग त्या गोष्टी एवढ्या जळून पाहिल्यामुळे मग ते थोड्या नकोशाच वाटू लागल्या. तर पण असा तो तरीही मला पूर्ण असं वाटतं, की कारण तुम्ही मला मागे पण हा अनुभव एकदम डिटेलमध्ये सांगितला होता. तर एक घटना त्यात तुम्ही अशी सांगितली होती, की जेव्हा त्यांच्यावर एक्झॉर्सिझम सुरू होतं
तर त्यांनी असंही सांगितलं होतं, की दुसऱ्या रूममध्ये नेमकं काय घडत होतं, त्या गोष्टी तुम्हाला ते सांगत होते. सो अर्थात जर अंगावर तुम्ही ओपनली मला ओपनली जर तुम्ही सांगितलं तर आवडेल. म्हणजे मी ऐकलेलंच आहे, पण आपल्या प्रेक्षकांना ऐकायला ते जास्त आवडेल. हां, आता बेसिकली काय झालं, की जेव्हा त्यांना त्या गोष्टी झाल्या ना, तर कोणी त्यांना भेटायला आलं किंवा कोणी बाहेर चाललंय हे ते सांगायचे माहिती का? आणि बोलून दाखवायचे, की हा येतोय, तो जातोय. आता ते आहे हं, खोलीमध्ये. त्यांना आम्ही लिटरली खुर्चीला रस्सीने बांधून ठेवलेलं आहे. बाहेर काय हं, होतं माहिती आहे, बंगला आहे बेसिकली तो आणि बंगल्याच्या बाहेर काढतोय कुणालाच माहिती नाही आणि ते सांगायचे, "हा येतोय मला भेटायला, हा चाललाय" म्हणून. आणि हं. जेव्हा ती प्रोसेस चालू झाली, तर आता घरातले जे लहान मुलं आहेत, ते पण प्रार्थना करायला लागले. तर ते असे खुर्चीवर म्हणजे आपण जसं पिक्चरमध्ये बघतो लिटरली तसंच झालं नाही का. ते खुर्चीवर बसले होते. हा मुलगा पुढे बसून धर्मग्रंथ वाचतोय आणि त्या मुलाकडे हं. बघून ते हसून म्हणतात आहे, "तुला अनुभव आहे का?" म्हणे या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे ती जी मूव्हमेंट होती ना, की हां, असं हां. मस्करी उडवल्यासारखं हं, आणि आम्ही बघतोय नाही का, की अंकल काय बोलतात आहे नाही का असं म्हणून हं, हं. आणि म्हणतात, "तुला अनुभव आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा?" म्हणजे ते भूत त्यांना त्या मुलाला डिवचत आहे. हं, आणि मग हं, तो हं. म्हणतो, "आम्हाला काय अशा गोष्टींचा अनुभव लागत नाही," म्हणे नाही का असं करून. तो हं. मुलगा पण अजून बरोबर. शहाणा. आणि मग हे आणि ही गोष्ट होत असताना जसं ते एक्झॉर्सिझमची प्रोसेस चालू झाली, तर त्यांच्यामध्ये असं म्हणजे आता आमच्या धर्मगुरूंनी सांगितलं, की यांच्यामध्ये एक नाही मल्टिपल दुष्ट आत्मे लागलेले आहेत. तर जसे ते बाहेर निघायचे ना, तर आपण कसं नाही का कुणाची वाट बघताना खिडकीतून बाहेर बघतो. हं, तसे ते बाहेर बघायचे खिडकीतून. म्हणजे एक-एक बाहेर निघत होतं नाही का त्यांच्यातून हं, हं, आणि ते हं. बाहेर जाऊन वाट बघायचं, की दुसरं पण येतंय की नाही सोबत. ओके. तर असं. आणि मग नंतर पुढे जाऊन म्हणतात आम्ही आमच्या धर्मगुरूंना विचारलं, की हे बेसिकली कशामुळे झालं नाही का ह्या सगळ्या गोष्टी. मग ते म्हणाले, हां. की तुमच्या परिसरामध्ये एक बाई आहे. तिच्यामध्ये खूप दुष्ट आत्मे आहेत आणि तिच्यामधून हे सगळ्यांना पास ऑन होतात आहे. अच्छा. म्हणजे ती बेसिकली ती म्हणजे एक मीडियम आहे या सगळ्या गोष्टींचा हं. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना त्रास होतो. म्हणजे जे लोकं जास्त भित्रे आहेत किंवा इमोशनली थोडे वीक आहेत, त्या लोकांना हा त्रास होतो. ओके. पण हं. मग तुम्ही ते म्हणजे मला अजूनही आठवतं, की जेव्हा ती घटना घडली होती, तुम्ही मला फोन करून सांगितलं होतं, की या सगळ्या गोष्टी मी सोडून देतोय वगैरे आणि ते अक्षरशः तुमच्या आवाजातून कळत होतं, की किती परिणाम झाला असावा. तर ते एकाएकी बंद करण्याचं कारण काय होतं, की का तुम्ही असं एकदम सर्वच बंद केलं? कारण तुम्ही लेखक सुद्धा आहात, हॉरर लिहायचंच सुद्धा. आता हो. बहुतेक ते सगळंच बंद केलंय. सो नेमकं असं काय घडलं इतकं, की सोडावं लागलं तुम्हाला? अ, त्या फेजमध्ये बघा, इमिडिएटली तर मी ब्रेक घेतला. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, की घरामध्ये कोणाला आजारपण आलं, की आपण सगळ्या गोष्टी थांबवतो. बाहेरचं जेवण-बिवण हं, हं. सगळं असं पथ्य पाळतो. तर बेसिकली ते माझं पथ्य पाळणं होतंच. पण त्यावेळेस आहे ना, आता ती लिखाणाची एक ती आपल्या याच्यामध्ये ते राहतच, की नाही मला लिहायचंय, मला लिहायचंय. तर मी त्यावेळेस आहे ना, जे बाकीचे लेखक आहेत, त्यांचे थोडे इंटरव्ह्यूज आणि हे बघायचा प्रयत्न केला, की ह्यांच्या आयुष्यात जेव्हा असे अनुभव आले, कारण की जेवढे हॉरर रायटर्स आहे, ह्यांना कधी ना कधी ह्या गोष्टींचा अनुभव आलेलाच आहे. तर मग मी त्यावेळेस त्यांचे इंटरव्ह्यूज पाहिले आणि तेव्हा कळालं, की ही निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्या आयुष्यामध्ये पण झालेली आहे. आणि मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्यावेळेस त्यांनी पण ब्रेकच घेतलेला आहे. त्यांनी त्या गोष्टीभोवती ते खेळलेले नाहीयेत. म्हणजे हं. आपल्याला नुकतंच माहिती आहे, की आपल्या इंडियाचे पॅरानॉर्मल रिसर्चर्स मी तर नाव नाही घेत त्यांचं, पण नाही, सगळ्यांना नाही घेऊ माहिती आहे. शकता तुम्ही. घेऊ शकता. गौरव तर तिवारी. त्यांच्याशी पण माझं मागे बोलणं झालं होतं, जेव्हा ते जिवंत होते तेव्हा. आणि नेमकं त्यांचा घात कसा झाला ते पण आपल्याला माहिती आहे. त्यांच्या घरचेही म्हणत हो. होते, की थोडा ब्रेक घ्या या गोष्टीपासून. ही गोष्ट मागे लागू शकते आणि नेमकं शेवटी तेच झालं. तर मग तो मी ब्रेक घेतला आणि तो ब्रेक मग खूप जास्त झाला लांब, नाही का. म्हणजे मग करिअरच्या गोष्टी आणि फॅमिलीच्या बाकीच्या गोष्टी असल्यामुळे तो ब्रेक मग वाढत गेला. ओके. पण मग तुम्ही आता सुरू केलंत पुन्हा लिखाण हॉरर रिलेटेड किंवा अशा अ, गोष्टी वाचणं वगैरे? थोडं थोडंफार कारण की माझा बघा, मी किती नाही म्हटलं तरी माझा कल त्या गोष्टींकडे आहेच, नाही का. आपण हो. फिक्शन रायटिंग म्हटलं तर ह्या गोष्टी सगळ्या येतातच. तर थोडं आहे अट्रॅक्शन अजून पण लिहायचं आहे. पण मग तो जुन्या वेळेसारखं जे हार्डकोर रायटिंग आहे ना, जे समोरच्याला घाबरवतं, हं, तसं हं, लिहिण्याचं हं, म्हटलं मला अजून तरी धाडस होत नाहीये. कारण की आता ते लिहायचं हं. म्हटलं तर थोडा मलाच काळजी लागतीये, की नाही का. मी कथा सांगत असताना माझीच कथा नको व्हायला. बरोबर. पण हे खरंच असं होऊ शकतं का? कारण जसं कारण मागच्या वेळी आपला खूप असा मोठा कॉल सुद्धा झाला होता. त्यात हं, तुम्ही असं म्हणालात, की एनर्जी सुद्धा अशा पास होऊ शकतात. करेक्ट. आणि जेव्हा ती घटना घडली होती तुम्ही जे काकांच्या रूमवर तिथे गेल्या होतात. तर तुम्ही तेव्हा सांगितलं होतं, की ती जी एनर्जी होती किंवा ती जो काही आत्मा वगैरे हं, होता, तो त्या घराभोवती घिरट्या घालत होता. हं. असं तुम्ही मला सांगितलं होतं आणि हो, कदाचित ते तुम्हालाही फॉलो केलं असतं आणि तुम्ही करेक्ट. जसं म्हटलं, की तुम्हाला धर्मगुरूंनी सांगितलं होतं, की या गोष्टींपासून दूर राहा म्हणून. हो. आणि तर ह्या गोष्टी कशा नेमक्या पास होऊ शकतात? कारण मला एक तुम्ही सांगितलं होतं, की एखादं हॉरर स्टोरीज ऐकताना सुद्धा या गोष्टी आपल्याला इम्पॅक्ट करू शकतात. तर ते हो. नेमकं कसं?
हे बघा कसं आहे माहितीये का, या गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो म्हणजे मॅनिफेस्ट करतो, की मला हे दिसतंय का, की मला ही गोष्ट होतीये का? आणि त्या एनर्जीज ह्या गोष्टी फार इझिली सेन्स करतात. म्हणजे मी एक उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे. त्याला एक गव्हर्नमेंट एरिया त्याच्या हाताखाली आहे. म्हणजे तो लक्ष ठेवावं लागतं आणि त्या एरियामध्ये त्याची फॅमिली राहते. हं, त्याचे वडील नाही हयातीत, पण मिसेस, मुलगी, आई, बहीण सगळे तिकडे राहिला आहेत. तर त्या एरियामध्ये फिरत असताना त्याला एक दिवशी नाही का, एक वेडा माणूस दिसला. तर त्या परिसरात जवळ-जवळ 2-3 वेडे माणसं फिरतात. पण हं, हा जो वेडा माणूस होता ना, याला त्याने पहिल्यांदा पाहिलं आणि ते देखील रात्री पाहिलं. आणि हं, ह्याने बघितलं त्याला, हा त्याच्या जवळ गेला आणि तो वेडा माणूस एकदम अदृश्य झाल्यासारखं ह्याला वाटलं. कारण की रात्रीची वेळ होती. हं. हा गस्त घालत होता आणि त्यावेळेस दिसला तो. आता हा म्हटलं, की हा वेडा माणूस आहे इकडे आणि ते त्याच्या हो. मनामध्ये इतकी भीती बसली का? कारण की त्याची फॅमिली तिकडे राहायला होती, की मी नसताना हा इकडे आला तर काय? हं, म्हणून सलग 2-3 दिवस नाही का तो असं म्हणजे बडबडायचा लिटरली. मी त्या वेड्या माणसाला शोधला, त्या वेड्या माणसाला शोधला, मी त्या वेड्या माणसाला असं कंटिन्यू चालायचं. मग त्याची आईने काय केलं, एका मित्राला सांगितलं, की हा जरा जास्त बडबड करतोय. तर तिथे एका एरियामध्ये एक बाई होती, ती सगळे असे म्हणजे जे गोष्टी आहेत ना, यांच्याबद्दल ती थोडीशी हेल्प करायची. तर म्हणे, की हं. त्या बाईकडे ह्याला घेऊन जा. तर मग हा त्या बाईकडे गेला आणि मग तो मित्र आणि ते बसले आणि ती बाईने सांगितलं, "काय झालं?" तर म्हणे, "ह्याला असं त्याला त्याचं नाव राजू आहे." तर म्हणे, "राजूला असं-असं दिसतंय" म्हणे. आणि मग ती बाई म्हटली, "त्यानंतर त्याला दिसलं का?" म्हणजे त्या दिवसानंतर पुढे आठवडाभर हं, किंवा नाही का, "दिसलं का?" हं. तर तो म्हणे, "नाही, हा मुद्दाम रात्रीचा बाहेर निघतोय, पण त्याला तो माणूस दिसतच नाहीये, वेडा माणूस." तर ती बाई ओह! काय म्हणाली माहिती का? हं. ती बाई म्हणाली, "हा त्याला पुढे शोधतोय, तो वेडा माणूस नेहमी याच्या मागे असतो." अरे बापरे! ओके. म्हणजे हा ज्या रस्त्याला किंवा त्या वाटेला तो माणूस दिसतोय, हा त्याला तिकडे शोधायला पुढे जातो आणि तो वेडा माणसाची जी काही हं, एंटिटी आहे, ती ह्याच्या पाठीमागे हं. असते. म्हणजे म्हणून ह्याला दिसत नाही, ओके. पण ती त्याला बाधते. म्हणून हा सतत ते म्हणतो, की मला त्या वेडा माणसाला शोधायचंय. आणि मग तिने अच्छा. काय तिला जे काही करायचं होतं तिने ते केलं आणि त्या दिवसानंतर मग त्याला तो त्रास झाला नाही. ओके. आणि मग अशा हां. तऱ्हेने मग तुम्ही सांगू शकता, की म्हणजे एंटिटीज किंवा निगेटिव्ह एनर्जीज असतील, ते अशा माध्यमातून आपल्याला इम्पॅक्ट करू शकतात. हो. अ, आता बघा, मी थोडं आपलं नाही का म्हणजे हिंदू धर्म विश्वासाप्रमाणे सांगतो. आपल्याकडे आता हं, आपण जे भूतविता म्हणतो, की हे बेसिकली काय, ही कन्सेप्ट काय? तर आपल्याकडे सगळ्यात पहिलं जे आहेत ते आहेत पितृ म्हणजे आपले पूर्वज, ज्यांना आपण हं, कधी पाहिलंही नसेल. हं. त्याच्यानंतर असं ह्या ह्या लोकांसाठी आपण पितृपक्षाच्या वेळेस आपण जेवण देतो, की नाही का ते शांत राहावेत आणि मग आपल्या घरामध्ये त्यांच्यामुळे काही दुविधा होऊ नये किंवा काही व्हॉटएव्हर नाही का? हं. म्हणजे पितृदोष किंवा असं काही येऊ नये. हे आपला बरोबर. धर्मविश्वास आहे, आपण ते करतो. दुसऱ्या गोष्टी असतात, की प्रेत असतात. प्रेत म्हणजे कुठलं, की आपल्या सर्कलमध्ये नुकतंच कोणतरी मेलंय. हं, म्हणजे इमिडिएट वडिलांमध्ये किंवा मित्रांमध्ये असं कुणी मेलेलं. हे लोकं मेले त्यांना आपण प्रेतामध्ये बोलतो. आणि मग ह्याच्या पुढे जी गोष्ट असते, ती असते भूत आणि ह्याच्या पुढे असतं पिशाच. भूत म्हणजे अच्छा. अर्धवट कुणाची काही इच्छा राहिली असेल, पण ती तीव्र इच्छा, कारण की इच्छा सर्वांच्याच अर्धवट राहतात. हो. तीव्र इच्छा किंवा त्यांचं फार दुःखद मरण झालं असेल, खूप वेदनादायी मरण असेल, अशा गोष्टी. आणि ह्या गोष्टी होत असताना आपण म्हणू की तिकडं मला भूत दिसलं, की कुणी मर्डर झालेली बाई दिसली किंवा आत्महत्या झालेला मुलगा दिसला असं. हं, ह्याच्यानंतर एक नेक्स्ट लेव्हल असतं ते असतं पिशाच. ह्याच्यामध्ये काय असतं, की ज्या लोकांची मूळतः वृत्तीच निगेटिव्ह आहे किंवा खूप जास्त क्रूर आहेत, हे लोकं मेल्यानंतर तरी ह्यांचा त्रास देणं चालू राहतं. तर ही गोष्ट ओके. तशी आहे. मला वाटतंय आपल्या एक 2-1 वर्षापूर्वीच्या एका सेशनमध्ये एका ताईंनी सांगितलं होतं, की त्या घरामध्ये एक माणूस जळून मेला आणि त्या माणसाचं नंतर पिशाच्च झालं. तुम्हाला आठवते का ती स्टोरी? 2 का 3 नाही लोकं नेमकी अशी होते. आठवत नाहीये. हां, म्हणजे त्यांचं त्या कर्मामुळे त्यांची जी योनी आहे ती बदलत गेली. म्हणजे ते भूत ओके. नाहीये किंवा नुसतं लोकांना दिसत नाहीये किंवा दर्शन देत नाहीये किंवा हां. लोकांना त्यांचा आभास होत नाहीये. पण ह्यावेळेस ते लोकांना लिटरली त्रास देत आहेत. हं. तर मग ओके. अशा गोष्टी आहेत. मग आता जेव्हा मी म्हणतो, की मला भूत दिसलं, तर हे नेहमी भूत दिसणंच असू नाही शकत. कधी हे हं, पितृही असू शकतं, कधी हे प्रेतही असू शकतं, कधी हे पिशाचही असू शकतं. पण जरी आता म्हणजे आता विषयामध्ये हात घातला असेल म्हणून सांगतो, की काही लोकं कर्णपिशाचनीची साधना करतात, की हो. पुढे होणाऱ्या गोष्टी मिळतील अशा त्या. पण तुम्हाला माहिती आहे का, जे कोणी लोकं हे साधना करतात, हे साधना करत असताना ना, ती सतत येऊन वॉर्निंग देत असते, "मला बोलवू नकोस, मला बोलवू नकोस." आणि हां, ह्याच गोष्टीमुळे जे लोकं प्लँक चीट किंवा असं काही गोष्टी करतात आत न बोलवणारे, ते हं, लोकं नाही म्हणतात सतत, "मला बोलवू नको." कारण की त्यांनाही हं, काही मर्यादा आहेत, त्यांनाही काही अप्रूव्हल्स आहेत, त्यानंतरच ते येतात. हं. म्हणजे तुम्ही देवाचीही साधना केली, तर देव लगेच मिळतो आपल्याला. हां. पण तेवढा तुमचा विश्वास असायला पाहिजे. आणि तेच बरोबर. तुम्ही निगेटिव्हकडे गेले, तर ते तुम्हाला पटकन ग्रॅब होऊ शकतं, कारण की ती एनर्जी किंवा ती तुमची जी इच्छा जास्त तीव्र असते. हं. तर मग
ही जी कर्णपिशाचीची गोष्ट आहे, तर तेव्हा ती म्हणत असं सतत, की ती येऊन सांगते देखील हां, मला बोलवू नकोस. तुझं हं. म्हणजे नाही का वाटोळं होईल किंवा तुला हे होईल, त्रास बरोबर. होईल. पण लोकं ऐकत नाही आणि जेव्हा ती फेज होते, की जेव्हा ती येते, मग हं. ती आल्यानंतर मग त्याला रिव्हर्स गिअर नाहीये. आणि ती कायम म्हणजे मरेपर्यंत सोबत राहते. आणि ती एवढी तीव्र असते ना, की ती तुमच्या हं. आजूबाजूला कुठली स्त्री येऊ देत नाही. मग ती कुणीही असो, तुमची हो, आई, हो, हो. बहीण, बायको, वाचलंय मी. प्रेयसी. हो, हो. मग एवढं डेंजर असतं ते. हो आणि मी ते वाचलं सुद्धा आहे, की कर्णपिशाचीने असं असतं, की अ, म्हणजे तो लग्नही करू शकत नाही आणि लग्न जरी केलं तरी तो स्वतःच्या हं, बायकोसोबत संभोग सुद्धा करू शकत नाही. अशा गोष्टी सुद्धा मी ऐकलेल्या आहेत राइट. कर्णपिशाचिनीबद्दल. हो. जसं आता आपण बघा अमेरिकेमध्ये आपण विजी बोर्ड म्हणून म्हणतो. विजी बोर्ड सगळ्यांनी हं, हं. बहुतेक लोकांनी ऐकलं असेल. आता हो. खूप लोकांना माहिती नाही, की विजी बोर्डचं ॲक्चुअली पेटंट झालंय. अमेरिकेमध्ये बॅल्टिमोर म्हणून एक जागा आहे. हां. त्या जागेमध्ये विजी बोर्डचं पेटंट झालेलं आहे. हं. आणि विजी म्हणजे काय बेसिकली तर आपण समजा स्पेलिंग पाहिली विजीची, तर ती असते OUIJI. हं. करेक्ट. ज्यांना फ्रेंच भाषा थोडीफार माहिती आहे त्यांना माहिती आहे, की OUI म्हणजे येस. आपण ओके. हो जे म्हणतो ना, तर ओई म्हणतो. हं. आणि जर्मन भाषेमध्ये ज्याला जीला येस म्हणतात. जी ओके. किंवा ज्याला. तर ते हं, विजी म्हणजे येस मी येस म्हणताय. तुम्ही अफर्मेशन देताय, की ये म्हणून. हं. ओके. आता बघा काही लोकांचं कसं असतं, की प्लॅनचेट केलं तर गोष्टी येतात, कधी येत नाहीत. हं, हं. बहुतेक वेळेस त्यांचं जे टार्गेट ज्या व्यक्तीला बोलवत असतील, ते कुठल्या योनीमध्ये आहे ते आपल्याला माहिती नाही. आणि हं. त्याला इंटेन्सिटी पण त्याच लेव्हलची लागते. बरोबर. है ना? आता तुम्ही म्हणाल, की मी कधी एक्सपिरियन्स केलं असेल, की मी ट्राय केलं बोलवायला. हां, कारण मी त्याच मुद्द्यावर येणार होतो, की कारण तुम्ही तो एक किस्सा सांगितला सुद्धा होता सेशनमध्ये प्लॅनचेटचा. तर आधी तो किस्सा शेअर करा आणि त्यानंतर मी माझे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात ते मी विचारतो. ओके, चालेल. तर मी पिंपरीचा आहे. मी पहिलं आमच्याकडे भोसरी म्हणून एक जागा आहे, भोसरी. तर त्या हो. ठिकाणी कामाला होतो आणि तिथं माझे काही कलीग्स होते. ते कलीग्स कसे होते, की बहुतेक जण ना नगर आणि मराठवाडा साइडवरून आले होते जॉबसाठी. हं, आणि मग आमच्या गप्पा चालू असताना मग एक दिवशी एक आमचे कलीग आले नव्हते. तर म्हटलं त्याचं नाव सुजित होतं. तर म्हटलं, "काय झालं सुजित? काय झालं? म्हणजे तुम्ही आले नाही म्हणून?" तर म्हटले, "अहो सर वीकेंडला ना प्रॉब्लेम झाला." तर म्हटलं, "काय प्रॉब्लेम झाला?" तर म्हणे, "अहो आमच्या ह्याच्यामध्ये रूमवर सगळे आमचे एम-बी-एवाले मित्र आहेत ना, तर आता पोरं कसे आता बसल्यावर काय करायचं?" आणि हे सगळं कोव्हिडच्या आधीची गोष्ट आहे. हं. "काय करायचं?" तर म्हणे, "चला आपण प्लॅन शीट करूया." तर म्हणे, की "ठीक आहे." मग त्यांनी प्लॅन शीट करायला घेतलं आणि मग त्यावेळेस आहे ना काही मुलं जे होते नुकतेच एम-बी झालेले त्यांच्याकडे जॉब नव्हता. मग ते म्हणाले, की "आपण प्लॅन शीट करू." त्यांनी कुणालातरी एक्स-वाय-झेड आत बोलवलं आणि त्याला विचारलं, की "मला जॉब कुठल्या डोमेनमध्ये लागेल?" एम-बी-ए केलं होतं त्यांनी सेल्समध्ये, तर कुठल्या ह्याच्यामध्ये लागेल? तर तिथे नका सारखं यायचं, की व्हेजिटेबल्स हं. VEGETABLES. आता ते म्हणे, की "अरे गावाचं आमची शेती-बिती सोडून आम्ही इकडे एम-बी-ए करायला आलोय आणि परत व्हेजिटेबल्स कुठे?" हां. आणि मग त्यांची अशी मस्करी चालू होती. पण ना त्या मोमेंटला जेव्हा सगळं ते हालायला लागलं ना, ते घाबरले. कारण की ती जी हं, आत्मा जी आली होती, ती परत जायला रेडी नव्हती. आणि हं, कशी पाठवायची कोणालाच माहिती नाही. सगळे अर्धे ट्रेंड YouTube आणि याच्यावर बघूनच त्यांनी प्रॅक्टिस केली होती. हं. आणि ते म्हणे, की "विनीत सर तुम्हाला खोटं वाटेल, त्या मोमेंटला आमच्या अख्ख्या घराची लाईट गेली." आणि ओके. ते म्हणे, "आम्ही जेवढं हे 6-7 पोरं बसलो होतो ना, सगळे एकत्र घाबरलो आणि सगळे डायरेक्ट टेरेसवर पळत गेलो." हं, आणि मग टेरेसवर गेल्यानंतर आणि ही कधी रात्रीची गोष्ट आहे 9:30-10च्या हं, सुमारास जेवण-बिवण करून ह्या पोरांचं. हं. आणि 10 वाजता वरती गेलो. सगळ्यात पहिले टेरेसवर गेल्यानंतर आम्ही हे पाहिलं, की सगळे पोरं आलेत की नाही, घरात कोणी राहिले का नाही? तर नाही म्हणे सगळे आले होते. म्हणे काय करायचं? तर म्हणे थोडा वेळ आपण इकडंच थांबूया आणि मग जाऊ खाली. हं, आणि मग थोडा वेळ थांबले हे 15-20 मिनिटं आणि नंतर मग नाही का मोबाईलच्या लाईटच्या ह्याने खाली गेले. खाली हं, गेले तर घराचं दार तसं 7-8 उघडं होतं. घरामध्ये अंधार होता. आणि मग त्यांनी काय केलं, जे मेन स्विच होतं ना, ते ऑनच होतं. त्यांनी हं, काय केलं, ते ऑफ केलं आणि परत ऑन केलं, तर ते चालू झालं. मग घरामध्ये लाईट आली. हं. आणि घरामध्ये अक्षरशः रक्ताच्या पायाचे ठसे होते. ओके. आणि मग आणि मग म्हटलं, की "मग ते कुणाचे होते?" तर ते म्हणले, "आमच्यापैकी एका मुलाचे होते पायाचे ठसे ते. हं. त्याच्या पायाकडे पाहिलं तर पायातून रक्तही येत होतं. पण तो म्हणे, "मला आजपर्यंत माहिती नाही माझ्या पायाला काय लागलं." ओके. आता मे बी त्यांनी त्या मोशनमध्ये त्याला कळालं नसेल, की कसं लागलं. पण हां, घरामध्ये बरोबर. असताना पाय कापणं हे एक्स्पेक्टेड नव्हतं नाही का, म्हणजे लागण्याचा काही बरोबर. संदर्भच नव्हता. हो. म्हणजे ते जे एंटिटी जे आलं होतं, शेवटी त्यांनी ब्लड डिमांड केलंच, रक्त डिमांड केलंच. हं, हं. म्हणजे एक तुम्ही म्हणू शकता, की ब्लड सॅक्रिफाईस म्हणतो नाही का आपण, तसं झालं. ओके. आणि ज्या मुलाचं आलं होतं ना व्हेजिटेबल्स म्हणून, हां, हां. त्याचं पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये त्याला रिलायन्स स्मार्टमध्ये जॉब लागला मॅनेजर म्हणून. रिलायन्स स्मार्ट त्यावेळेस अच्छा. व्हेजिटेबल सेल करायचं. राइट, राइट, राइट. खरंच. म्हणजे ते जे त्याचं प्रिडिक्शन होतं, ते खरं ठरलं. पण मग आता तुम्ही स्वतः प्लॅनचेट कधीही केलेले नाहीये. पण नाही. तुम्हाला वाटतं का, की खरंच ह्या गोष्टी होतात किंवा म्हणजे आत्मा बोलवू शकतो?
हे बघा, आता कसं नाही का त्याच्यामध्ये ना 2 गोष्टी आहेत. एक आपण थोडंसं प्रॅक्टिकली विचार करू, की म्हणजे सायकॉलॉजिकली किंवा फिजिक्समध्ये ना ऑडिओ मोटर एक गोष्ट म्हणतात. ऑडिओ मोटर म्हणजे बेसिकली हं, कसं आहे, की समजा मी खूप दारू पिली आणि मी गाडीवर बसलोय. तर मला माहिती नाही, पण गाडीचा वेग आपला आप वाढेल माझ्या हातातून. हं. बरोबर. म्हणजे मला त्या गोष्टी वाटणार नाही, पण गाडीचा स्पीड वाढला हे मला जाणवेल. पण मी ती हं, कमांड दिली नाहीये माझ्या बॉडीला. ती इन्व्हॉलंटरी मूव्हमेंट आहे. ही हं, इन्व्हॉलंटरी मूव्हमेंट कशामुळे होऊ शकते? मी फार उत्तेजित आहे म्हणून, माझं बीपी आहे असं किंवा मी धुंद आहे नशेमध्ये. हं, तर बेसिकली जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करता आणि तुम्हाला वाटतं सगळं हलतंय किंवा इनफॅक्ट हं, तुम्हाला असं कधी वाटलं की भूत आहे आणि भूतामुळे पण गोष्टी हलतात आहे. तर ही तीच प्रोसेस आहे की तुमची बॉडी ते मूव्हमेंट्स करते पण तुम्हाला कळत नाहीये. हं. ओके. एक ती फेज झाली. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकली जे मटेरियलिस्टिकली मी बोलतोय ही गोष्ट. समजलं. पण दुसरी गोष्ट एक आहे स्पिरिच्युअली. आता त्याच्यावर डिपेंड करतं तुम्ही स्पिरिच्युअली किती स्ट्राँग आहे. हं, समजा तुमची जी स्पिरिच्युअल स्ट्रेंथ आहे ती खूप जास्त आहे. तुम्ही कधी कुठल्या याच्यामध्ये तुमचं मेडिटेशन केलं असेल किंवा तुमचा फोकस जास्त असेल, तर त्या त्या गोष्टीने पण वस्तू हलतात. आणि हे अच्छा. स्पिरिच्युअली नाहीये. हे ॲक्चुअली प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. चायनामध्ये आणि इकडं जे लोकं ताई ची आणि योगाच्या वेगळ्या-वेगळ्या साधना करतात, त्या गोष्टी ह्या पॉसिबल आहेत. हां. ओके. आणि त्या गोष्टीही होतात. मग त्या गोष्टीमध्ये मग तुमचं समजा एक फेज असेल आपल्या प्रॅक्टिकल वर्ल्डची आणि स्पिरिच्युअल वर्ल्डची, ती फेज ओपन हं. होऊ शकते. ओके. पण मला एक प्रश्न असा होता, की आता अनेक मी सेशनमध्ये सुद्धा बरेच ऐकलेले आहेत प्लॅनचेटबद्दलचे असे किस्से आणि बहुतांश असे किस्से होते, की खरंच त्यांच्यासोबत या गोष्टी त्यांनी बोलवलेल्या आहेत वगैरे आणि हं, झालेल्या आहेत वगैरे. मी एक किस्सा सांगतो म्हणजे माझा एक मित्र आहे. मी नाव हं, नाही घेणार. त्यांनी 2 वेळा असं अटेम्प्ट केला होता. म्हणजे एका एका ठिकाणी ते पिकनिकला वगैरे गेले होते आणि रात्रीच्या वेळी साधारण मला वाटतं त्यांनी सांगितलं, की 1:30-2च्या दरम्यान त्यांनी एक प्लॅनचेट केलं होतं. पण त्यावेळी साधारण काहीतरी 20-22 जण ते होते. त्यापैकी 4घे हं. जण विजी बोर्डवर बसले होते आणि त्यांनी अ, आत्मा बोलवण्याचा प्रयत्न केला होता. साधारण राइट. अर्धा तास, 1 तासाने प्रयत्न केला. पण हं, काही काही झालं नाही, काहीच. त्यानंतर पुन्हा म्हणजे मग बहुतेक 2-3 महिन्यापूर्वी ते एका ठिकाणी गेले होते. तिथे एक रिसॉर्ट वगैरे त्यांनी बुक केलं होतं. रिसॉर्टला जी रूम होती, त्या रूमचा त्यांनी तसा पडदा बाजूला केला. त्यासमोरच स्मशान होतं. तर यांनी वाटलं, की आपण इथे इथे अटेम्प्ट करून पाहूयात, की हं. इथे काहीतरी होऊ शकतं का? तर त्यांनी तिथेही तो एक प्रयत्न करून पाहिला आणि यावेळी फार अशी लोकं नव्हती, पण 4घे जण होते. त्या चौघांनी तो अटेम्प्ट केला. विजी बोर्ड होता, मेणबत्त्या वगैरे लावल्या होत्या आणि त्यांनी आवाहनसुद्धा केलं, की स्मशानात जे कोणी असेल किंवा आजूबाजूला असतील, तर त्यांनी यावं. एक हिंट द्यावी, कुठलाही आवाज करून दाखवावे वगैरे. सो तिथे त्यांनी प्रयत्न केला, पण तशा गोष्टी घडल्या नाहीत. तर नेमकं काय कारणीभूत असतं या गोष्टींना? कारण लोकं सांगतात, की या गोष्टी घडतात, येतात वगैरे. सो त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. ओके. आता याच्यामध्ये ना 2 गोष्टी आहेत. एक तर आहे की तुम्ही किती लोकं आहेत. आता हा सर्कल जेवढा मोठा होत जातो ना, तेवढं तुमचा फोकस कमी होत जातो. कारण त्याच्यामध्ये 1-2 गिराईक असे असतात, की जे हाल्फ हार्टेडली ह्या गोष्टी करत असतात किंवा घाबरलेले असतात. राइट. दुसरी गोष्ट म्हणजे त्या एरियामध्ये तशी एंटिटी नसेलच. अच्छा. तिथं मे बी आता समजा तुम्ही स्मशान बोललेत, पण तिथे सगळ्यांच्या विधी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे हं. तिथं शांतता आहे. असं अच्छा. कुणी अतृप्त नाहीये. म्हणजे कुणाचं अर्धवट प्रेत जळतंय किंवा कुणाची विधी अर्धवट राहिली असं असं झालेलं नाहीये. आणि ओके. मला असं वाटतं, की आपल्या गावाकडं किंवा बहुतेक महाराष्ट्रामधल्या गावांकडं ह्या सगळ्या हं. विधी पूर्णपणे संपूर्ण कंप्लीटच करतो. आपण कधी अर्धवट सोडत नाही. इव्हन हां, बरोबर. ॲक्सिडेंटल डेथ्स जरी असतील हं. तरी. तर सो याच्यामध्ये कसं आहे, की बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्या हं, सध्याच्या कंपनीमध्ये माझा एक मित्र आहे. तो ओझा समाजामधला. तो आहे हं, नेपाळचा. हं. तर त्यांच्याकडे घरामध्ये काही असं नाही का म्हणजे भूतबाधेचा त्रास झाला होता. तर तेव्हा ते त्यांच्या एका गुरुजींना विचारलं त्यांनी, की असं-असं झालंय म्हणून आमच्याकडे काय करावं? तर ते म्हणे, की तुम्ही तुमच्या घरच्यांची शांती केली नाहीये. जे घरचे जे वारलेत पितृ नाही का, त्यांची शांती झाली नाहीये. मग ते म्हटले, "आम्ही काय करू?" तर ते म्हणे, की "तुझे जे पितृ आहेत ना, त्यातलं एक कोणतरी ना नेपाळमध्ये एका डोंगरावरून घसरून पडलं होतं ओके. आणि त्यांचं प्रेत कधी सापडलंच नाही. तुम्ही घरी पूजा हे केली, पण त्यांची हां. आत्मा अजून भटकतीये आणि त्याच्यामुळे अच्छा. तुम्हाला हे त्रास होत आहेत." मग ते म्हणे, "काय करावं?" तर म्हणे, "तुमचे जेवढे भाऊ आहेत सर्वांना बोलवा आणि सगळ्यांना बोलवून तुम्ही परत एक पूजा घाला." मग ते हं, म्हणे, की "ठीक आहे." त्याने फोन केला. मग काही भाऊ दिल्लीला, काही मुंबईला. ते नेपाळी आहेत बेसिकली. हं, त्याच्यामुळे सगळे असे पसरलेले आहेत. मग ते म्हटले, "ठीक आहे." मग जो दिल्ली, मुंबई आणि पुण्यातला भाऊ आहे तो आला आणि एक दुसरा हं, कुठेतरी एक ठिकाणचा आहे. तो हा नाही, हा नाही करत होता. पण शेवटी तो आलाच. मग हं. ते आले. मग त्या ठिकाणी जिथे तो माणूस घसरून पडला होता ना, तर त्यांच्या त्या गुरुजींनी सांगितलं, की असे-असे ठिकाण आहे, तिकडे जा तुम्ही.
हं, आणि ही गोष्ट कधीची आहे, ही 200-300 वर्षापूर्वीची आहे. हं. ओके. ते म्हणे त्याचं काहीच नाहीये. तर त्या म्हणे तो जिथं पडला ना, तिकडची माती घेऊन या. मग ते हं, माती घेऊन आले. माती घेऊन आल्यानंतर ती पूजापाठ केली आणि पूजापाठ केल्यानंतर परत 6 महिन्यांनी त्रास सुरू झाला. हं. मग ते म्हणे, "काय कारण आहे?" तर ते गुरुजी काय म्हटले माहिती का? "तुमच्या एका भावाच्या मनात नव्हतं म्हणे पूजा करायचं." ओह! बापरे! ते म्हटले, "आता काय करायचं?" ते म्हणे, "त्याला हां. परत फोन करा. त्याला विचारा त्याची इच्छा आहे का ती शांती हं. करण्याची? इच्छा असेल तर मग परत पूजा करावी लागेल." मग ती जी पूर्ण ॲक्टिव्हिटी ती परत केली. ते परत त्या ठिकाणी डोंगरावर गेले. परत तिथून माती आणली. परत हां. सगळे भेटले, सगळ्यांनी पूजा घेतली आणि मग तो त्रास बंद झाला. म्हणजे हा फेजला पूर्ण 2 वर्ष गेले. अच्छा. म्हणजे प्लॅनशीट करताना सुद्धा या गोष्टी म्हणजे जर समजा जे कोणी बोर्डवर बसलेले असतील, ते त्यांचा एक फोकस होणं गरजेचं असतं. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तुम्ही जर का आता आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे इल्युमिनाटी ह्या गोष्टी आपण सगळ्या बोलतो हो, माहिती आहे हो. ना. तर इल्युमिनाटीमध्ये सगळ्यात जी टॉप लेव्हल असते त्याला 33 डिग्री म्हणतात. ओके. तर जसं तुम्ही प्रोग्रेस करत जाल एक-एक लेव्हलवर ना, तसं तुमचं ती डिग्रीज वाढत जातात. हं. तर जेव्हा तुम्ही खालच्या लेव्हलवर असतात ना, ते तुमच्याकडून विचारतात, की तुम्हाला हे जॉइन करायचं आहे का? ओके. आपण बोलतो ना, की डेव्हिलला आत्मा विकला, सोल हां, हां, सेल हां. केली. तर ते तुमच्याकडून कन्फर्मेशन घेतात आणि हे कन्फर्मेशन प्रत्येक लेव्हलला होत असतं. ओके. म्हणजे उद्या तुम्ही मुकारू नाही शकत, की नाही मी असं नाही बोललो. हां, हां, हां. आणि जेव्हा तुम्ही मग कन्फर्मेशन देता, तेव्हा मग तुम्ही नेक्स्ट लेव्हलला जाता आणि मग त्या बाकीच्या गोष्टी कळतात सगळ्या. राइट. मागे नाही का खूप वर्षांपूर्वी म्हणजे इनफॅक्ट मला वाटतं 1990s 2000 मध्ये ना हं. आईज वाईट शर्ट म्हणून एक पिक्चर आला होता. टॉम ओके. क्रूज आणि निकोल किडमनचा तो याच्यावरच होता. हं. अच्छा. तर याच्यामध्ये असं दाखवलंय की टॉम क्रूज अशीच एक इल्युमिनाटी पार्टीमध्ये घुसतो. त्याच्या मित्राकडून त्याला कोडवर्ड मिळतं असं आणि तो जातो आतमध्ये आणि त्याला तिकडे गेल्यावर ते कोडवर्ड विचारतात. तो ते सांगतो देखील हं, आणि त्याला सेकंड लेव्हलचं कोडवर्ड विचारतात आणि तो ते सांगू नाही शकत. तर तो माणूस हं. तिकडे जो असतो ना, तो बोलतो, "जर का इथे जे तू गोष्ट बघितली आहेस, हे कुठे कुणाला बाहेर सांगितली एक शब्दही सांगितला, तर तू आणि तुझ्या फॅमिलीला खूप वाईट गोष्टींना सामोरं जावं लागेल." ओके. आणि गंमत म्हणजे त्या पिक्चरच्या नंतर असं म्हणतात, की शेवटचे 15 मिनिटं खूप लोकांनी कदाचित ऐकलंही असेल. स्टॅनली क्युब्रिक म्हणून फेमस डायरेक्टर आहेत. त्यांनी तो पिक्चर बनवलाय. असं हां. म्हणतात, की त्या पिक्चरनंतर त्यांचं अकस्मात निधन झालं. मेले ते. काय सांगता? आणि शेवटचे 15 मिनिट्स एडिटेड आहे त्या पिक्चरचे. ती ओरिजिनल फुटेज किंवा ओरिजिनल स्टोरी लाईन आहे ना, कधीच मिळत नाही. आणि तो हां, पिक्चर जो आहे, तो हां. एफ वर्ड जे आपण इंग्लिशमध्ये वापरतो ना, हां, हां. त्या एफ वर्डमध्ये अब्रप्टली संपवलाय पिक्चर तो. ओह! नाही वाचायला वाचायला पाहिजे याबद्दल नक्कीच. खूप खूप वॉव! सिम्बॉलिक पिक्चर आहे. ऑफ कोर्स तो फॅमिलीसोबत नाही बघू शकत. त्याच्यामध्ये हां, फार डेंजर गोष्टीच आहे. पण बट अगेन की अशा गोष्टी आहेत, की जेव्हा तुम्ही 100% अफर्मेशन देतात, तेव्हा ह्या गोष्टी होतात. जसं मी तुम्हाला मगाशी कर्णपिशाचनीबद्दल सांगितलं. हां, 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 जेव्हा ते अफर्म करतात, की "हो, नाही का, तू येच, येच." आणि मग ती आल्यानंतर मग ते होतं. मग ते लेव्हल्स हां. आहेत बेसिकली. कारण आता तुम्ही चित्रपटाचा उल्लेख केलाच आहे. तर एका चित्रपटाबद्दल मला विचारायला आवडेल. एक म्हणजे हेरिडेटरी बहुतेक. हं, हेरिडेटरीच ना? हं, हं, तर म्हणजे तो जेव्हा चित्रपट आला होता, तेव्हा मी असं म्हटलं होतं, की त्यात जे काही मंत्र म्हटले गेलेले आहेत, ते रिअल आहेत. हं. म्हणजे असं म्हटलं जातं, की जेव्हा ते चॅन्ट केले जातात, म्हणजे थिएटरमध्ये केले जातात, तेव्हा हो, ते असं होतं, की डेव्हिलला बोलवण्याचं आव्हान होतं. तर हे मॅनिफेस्ट. कितपत या गोष्टी खऱ्या असतात? का ते फक्त चित्रपटापुरतंच मर्यादित असतं आणि ते खरंच होऊ शकत नाही किंवा होऊ शकतं? नाही, बेसिकली आता समजा तुम्ही बघितलं असेल ना, आता सध्या एप्स्टेन फाइल्स आणि या सगळ्या गोष्टी सरफेस झालेल्याच आहेत. हो. बहुतेक लोकांना माहिती आहे. तर हॉलिवूड 100% याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. आणि ओके. टाईम अँड अगेन तुमचं सिम्बॉलिक गोष्टी हे दाखवतच असतात. ते दाखवतात म्हणजे त्यांचं कसं आहे, हा कर्म आहे बेसिकली. हा कर्म कसा चालतो, की मला संकेत मी तुमच्याशी काही गोष्ट लपवली आणि मग ती गोष्ट केली तर ते कार्मिक जी एनर्जी म्हणतो आपण किंवा हं, कार्मिक क्रेडिट जे म्हणतो, ते ओपन राहतं. कारण की मी तुम्हाला सांगितलं नाही, मी तुमच्याशी गद्दारी केली. पण जर हं. का मी तुम्हाला सांगितलं आणि मग तुमच्याशी वागलो, तर ते कार्मिक क्रेडिट 0 राहतं. ओके. तर ह्या गोष्टी ज्या कोणी आपण बघतो या आयुष्यामध्ये होताना, या गोष्टी होत असताना हे लोकं पिक्चर थ्रू सिम्बल्स देत राहतात, की आम्ही ह्या गोष्टी करतोय, आम्ही ह्या गोष्टी करतोय. मग जेव्हा त्या गोष्टी खरोखर होतात आहे, तेव्हा तुम्ही हां. सरप्राईज नाही होत, कारण की तुम्हाला ऑलरेडी या गोष्टी फीड केलेल्या आहेत. अच्छा. पण याचा काही परिणाम होतो का नेमका? की एक्झॅक्टली होतं ना, खरंच होतो. मूव्हीजमुळे आता ओके. बघा, मूव्हीजमध्ये इन्फ्लुअन्स तर करायचं असतं, कारण की तुम्ही कंटिन्युअसली 2 तास, 3 तास त्या गोष्टीला एक्सपोज होत असतात. हो, आणि हो. त्या याच्यामध्ये ज्या काही गोष्टी बोलल्या जातात, त्या तुमच्या मनामध्ये राहतातच ना. हं, हं, आणि हं. आता जेवढ्या लोकांनी पिक्चर पाहिले असतील, तुम्ही ॲक्शन पिक्चर पाहिले असेल, कॉमेडी, पण लक्षात नेहमी राहणारे किंवा तुम्हाला ट्रिगर करणारे पिक्चर हे नेहमी हॉररच असतात. हो. खरं है ना? असं. ओके.
तर आता आपण मगाशी मेडिटेशनबद्दल बोललो आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सांगितल्यात, की मेडिटेशन किंवा ती हाय लेव्हलची एक फोकस लागतो आणि त्या हं, गोष्टीमुळे आपण म्हणजे एखादी वस्तूसुद्धा हलवू शकतो. पण आता म्हणजे रिसेंटली सेशनमध्ये सुद्धा अनेक ॲस्ट्रल ट्रॅव्हल या गोष्टीचा एक हं, उल्लेख केला होता. तर हं. त्याबद्दल ते नेमकं काय आहे आणि ते कसं वर्क करतं? तर ते सुद्धा एक आवडेल ऐकायला तुमच्याकडून. ओके. आता ॲस्ट्रल ट्रॅव्हल जे आहे, मी असं सांगतो, की आता आपले जे जुन्या काळातले आपले जे गुरुजी होते नाही का? किंवा आपले जे पंडित लोकं होते, ज्यांनी आपले ग्रंथ लिहिलेले आहेत, हं, ऋषीमुनी लोकं. तर या लोकांनी त्यावेळेस मेडिटेशन करून ह्यांना खूप सारं ज्ञान प्राप्त झालं, राइट? बरोबर. आपले बहुतेक ग्रंथ आपण जे वाचलेले आहेत, ते आपण म्हणतो, की ह्यांना ते दृष्टांत झाले किंवा हे त्या लेव्हलवर जाऊन त्यांनी ती इन्फॉर्मेशन किंवा ते नॉलेज रिसीव्ह केलं, हं. राइट? आता फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडे नाही का 9 ग्रह आणि ह्या गोष्टी हे टेलिस्कोप नसताना माहीत होत्या. हो, तर ह्या कशा माहिती बरोबर. होत्या? मेडिटेशन केलं. मेडिटेशन केल्यामुळे त्यांचा ते एक फेज चेंज झालं. त्या फेजवरून ते पुढच्या लेव्हलला गेले. त्या लेव्हलवर जाऊन त्यांनी ह्या जगाच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, त्या फार टेलिस्कोपिक ह्यानी व्हिजनने बघितल्या आणि मग त्या त्यांनी हं, पटकन लिहून घेतल्या. हं, हं. तसंच ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत, म्हणजे आजार जुन्या काळाचे जे आपले इन्फेक्शनमुळे होणारे आजार आहेत, त्या आजाराबद्दल पण आपल्याकडे लिहून ठेवलेल्या आहेत गोष्टी आणि आपण त्या हो. वापरल्या तर आपण बरेही होतो. म्हणजे हं. लांबपासून लांब गोष्ट आणि जवळपासून जवळची गोष्ट, ही गोष्ट त्यांनी अचीव्ह केलेली आहे. आणि हे नुसतं कसं माहिती का, हे ॲस्ट्रल प्रोजेक्शन जे आहे, ते 2-3 गोष्टींमुळे होतं. हं. एक तर आहे तुमचं प्युअरली मेडिटेशन. तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, काही-काही केमिकल्स रिलीज होतात. दुसरी ओके. गोष्ट असतं, की समजा ते केमिकल्स रिलीज होत नसतील, तर ते तुम्ही बाहेरून घेता. हं. म्हणजे तुम्हाला मी बाहेरून घेता म्हणजे एकदम नेमकं मला कळलं नाही ते. आता मी तुम्हाला एकदम कोर इन्फॉर्मेशन देतो. हं, एक ड्रग आहे मार्केटमध्ये, म्हणजे ऑफकोर्स मार्केटमध्ये म्हणजे ग्रे मार्केटमध्ये. हे ड्रग बेसिकली काय असतं, की आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली सिक्रेट होत असतं ब्रेनमधून. हं. आणि आपण जसं म्हणजे आपलं वय वाढतं तसं त्याचं जे फ्लो आहे ना, तो थोडा कमी होत जातो वयोमानानुसार. हं. जे आपले अघोरी लोक आहेत, तुम्हाला माहिती असेल अघोरी लोकं मेलेले माणसं खातात. ओके. माहिती आहे? ऐकून आहे मी, पण नेमकं मला माहिती नाही की ओके. तितकं मी वाचलं नाहीये. मेलेली माणसं खातात. पण ते कुठला भाग खातात हे कोणी सांगत नाही. ओके. ते काय करतात, जे मेलेली माणसं असतील ना, म्हणजे अशी ज्यांची प्रेतं पडली बेवारीस लाश, त्या मेलेल्या माणसांचा शक्यतो कवटी वापरतात ते. आणि अच्छा. त्याच्यातला जो भेजा असतो ना, तो भेजा खातात. ते भेजा का खातात? कारण की जे अघोरी लोकं असतात ना, हे सिद्धी प्राप्त करण्याच्या मागे असतात. त्यांना सिद्धी हव्या हं. असतात. पण ह्यांची बॉडी एका लेव्हलवर येऊन थांबलेली असते, की ह्यांची बॉडी अजून ते केमिकल डेव्हलप करू नाही शकत. ओके. यावेळेस ते काय करतात, मेलेल्या माणसाचा भेजा खातात. त्या भेजामध्ये ऑलरेडी DMT असतं, अच्छा. त्या माणसाचं. आणि ते माणसाचं DMT ह्यांनी कन्झ्युम केल्यामुळे ह्यांची लेव्हल वाढत जाते. ओके. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही, त्या गोष्टीचे मग त्यांना डोर्स ओपन होत जातात. आणि हं, मेडिटेशनचा प्रॉब्लेम असा आहे ना, की तुम्ही इनिशियली जेव्हा करता, तेव्हा ना तुमचा एक्सपिरियन्स खूप चांगला असतो. म्हणजे तुम्ही ध्यान लावणं जे म्हणतो आपण, इनिशियली खूप चांगलं असतं. पण त्याचा जो पुढचा प्रवास आहे ना, तो फार डेंजर होऊ शकतो. हं, हं, म्हणून असं म्हणतात, की जेव्हा आपण आपलं कुंडलिनी जागृत करतो, जी शेवटची हं. कुंडलिनी जागृत करायची असते ना, तेव्हा गुरुही तुम्हाला काही म्हणत नाही. तो म्हणतो, "ते रस्ता किंवा तो जो पाथ आहे, तो तुम्ही स्वतः शोधायचा आहे." अच्छा. आणि असं म्हणतात, की जेव्हा तुमची शेवटचा चक्र जेव्हा ओपन होतो, तेव्हा मग देव तुमची काळजी घेणं बंद करतो. मग तुम्ही तुम्ही स्वतःवरच आहे मग. अच्छा. कारण की तुम्हाला तुमचं म्हणजे तुमचे जे सेन्सेस आहेत सगळे ओपन झालेले आहेत. पण त्याचा हं, प्रॉब्लेम असा आहे, की समजा तुम्हाला ते कंट्रोल करता नाही आलं, तर तुम्ही वेडे होता. म्हणजे आता हं. मी या फेजमध्ये बसलोय इकडे माझ्या खोलीमध्ये. मला इकडं 200 वर्षापूर्वी झालेली गोष्ट, पुढे 100 वर्ष पुढे होणारी गोष्ट आणि मागे 150 पूर्वी झालेली गोष्टी, तिन्ही गोष्टी मला एकत्र समजा व्हायला लागल्या, तर मला कळणारच नाही ना, की भूतकाळ कुठला, भविष्यकाळ कुठला आहे आणि वर्तमान काळ कुठला आहे. बापरे! त्याच्यामुळे आणि ॲट द सेम टाईम जेव्हा त्या व्यक्तींना, त्या फेजमधल्या व्यक्तींना कळतं, की मी त्यांना बघू शकतो, त्या माझ्याशी इंटरॅक्ट करायला चालू करतात ना हां, हां, हां. बरोबर. आणि हे सतत समजा 24/7 व्हायला लागलं, तर मी वेडच हं. होईल ना शेवटी. हो. म्हणून ते म्हणतात, की तुमची नीती फार चांगली असायला पाहिजे. आणि आपले जे जुने जे आपले पंडित होते किंवा जे आपले आचार्य होते, त्यांची नीती नेहमी चांगली होती. हं. म्हणून ते ह्या सगळ्या गोष्टी ऑक्युपाय पण करू शकले आणि हे लिहून पण ठेवू शकले. बरोबर. जे आपण म्हणतो, की महाभारत आणि कलयुग आणि ह्या सगळ्या द्वापरयुग, त्रेता हे सगळ्या गोष्टी ज्या होत्या. या सगळ्या गोष्टींची टाईमलाईन जी आहे, ही हं, टाईमलाईन जर का पाहिली तर आपण म्हणतो, की कलयुगला संपायला अजून 4,00,000 वर्ष बाकी आहेत. हं, बरोबर? पण हं. आपण आता एवढ्या 100-2 वर्षात एवढं जगाची वाट लावली आहे, की 4,00,000 वर्ष होणं फार अवघड आहे.
पण ते हं. 4 लाख वर्ष कसे आहे माहितीये का? तो झोन वेगळा आहे. तिथे प्रत्येक सेकंडला तुम्ही वर्षामध्ये मोजू शकता. अच्छा. बापरे! जसं आपण म्हणतो की अ, ब्रह्मदेव जिथे राहतात, तिकडची वेळ वेगळ्या हिशोबाने चालते. हं, हं, हं. आपल्याकडची वेळ वेगळ्या हिशोबाने चालते. मग आपले जे पितृपक्षाचे 10 ते 12-13 दिवसांचा जो आहे वेळ, तो हं. वेळ ॲक्चुअली आपल्या घड्याळामध्ये 12-13 वर्षांचा आहे, पण त्याच्याकडे फार कमी वेळ आहे बरोबर. है ना, 1 किंवा 2 वर्षाचाच असू शकतो. हो, 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 हो. तर ह्या गोष्टी फेज वाईज तुमच्या म्हणजे आपण म्हणतो टाईम इज रिलेटिव्ह. हां. म्हणजे माझ्यासाठी जी वेळ वेगळी आहे, ती तुमच्यासाठी वेगळी असू शकते. बरोबर. आणि हेच फेज आहे. म्हणजे आता हे याच्यामध्ये मी म्हणणार नाही की हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे, पण सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस वेगळे-वेगळे आहे. आणि पण हीच यामध्ये गोष्ट हां, मग एस्ट्रल ट्रॅव्हल नेमकं कसं वर्क करतं? एक्झॅक्टली. ॲस्ट्रल ट्रॅव्हलचा असा हा फंडा आहे, की जेव्हा तुम्ही एका पर्टिक्युलर झोनमध्ये असता, तेव्हा तुमचा आत्मा तुमच्या शरीरातून बाहेर निघतो. आता हं, हं. आत्मा म्हणजे लिटरली सोल नाही, पण तुमचं कॉन्शियसनेस बाहेर निघतं. अच्छा. आत्मा तुमच्यामध्ये समजा आत्मा बाहेर निघाला तर शरीर सडायला लागेल ना, शरीरामध्ये जीव बरोबर. राहणार नाही. हं. म्हणून तुमचं जे कॉन्शियसनेस आहे ते बाहेर निघतं आणि ते कॉन्शियसनेस समजा तुम्ही ते कंट्रोल करू शकत असाल, मग तुम्ही वेगळ्या-वेगळ्या गोष्टीमध्ये जाता. आयदर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये, तुमच्या भूतकाळात जाऊ शकतात, तुमच्या आठवणींमध्ये, तुम्ही तुमच्या भविष्यात जाऊ शकतात किंवा हं. एका वेगळ्या फेजमध्ये जाऊ शकता, की जिकडे तुम्ही पहिले कधी गेले नाहीयेत. अच्छा. राइट. जेव्हा तुम्ही म्हणता, की मला स्लीप पॅरालिसिस झालेलं आहे. तर बेसिकली तुम्हाला एक्झॅक्टली कळतं तुमच्यासोबत होतंय काय, पण तुम्ही ॲक्शन नाही करू शकत. राइट. हां, हां. म्हणजे तुमची कॉन्शियसनेस असते, पण तुम्ही बॉडीला हं. कंट्रोल नाही करू शकत. हो, हो. किंवा असं कधी होतं, की तुम्हाला असं वाटतं, की ना मी समजा उद्या गोव्याला गेलो ना, तर मला अशी-अशी एक जागा दिसेल आणि तुम्ही जाताना खरं-खरं तुम्हाला ती जागा दिसते. हां. कारण की तुम्ही तुमच्या विचारामध्ये ऑलरेडी तिथं पोहोचलेले असता. आता ह्या ओके. गोष्टी कशा आहे, ह्या गोष्टी एक्सप्लेन करणं फार अवघड आहे. पण सगळ्यांनी आपल्या-आपल्या लेव्हलवर ह्या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत. जसं मी म्हटलो होतो खूप दिवसांआधी, की आपण आपल्या आठवणींचा समजा विचार केला. समजा हं, आता मला आठवतंय, की मी लहानपणी क्रिकेट खेळायचो. तर माझी जी आठवण आहे मनामध्ये, ती मी क्रिकेट हं. खेळताना आठवण नाहीये. मला बघतोय स्वतःला क्रिकेट खेळताना. हो. राइट. हां, हां. मग ते तुम्ही कसं जस्टिफाय करू शकता? हां, बरोबर. आहे ना? जेव्हा पण म्हणतो मी मग गावाला चाललोय हां, हां. बसमध्ये बसून, तर मी ते जे व्हिजन पाहिलं होतं, की खिडकीतून मी बाहेर बघतोय, मी ते नाही बघत. मी स्वतःला मी खिडकीतून बाहेर स्वतःला बघताना पाहतो. बघत असतो. ही हं. गोष्ट तुम्ही कसं एक्सप्लेन करणार सांगा? मी आत्ता जस्ट विचार करत होतो. इव्हन कालचीच गोष्ट. आता मी काल क्रिकेट खेळायला गेलो होतो. आता जर मी विचार केला तर मी जनरली जर आठवायचं झालं, तर मी पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं पाहिजे ना माझ्या ह्याच्यातनं, की काय गोष्टी वगैरे. तर जसं तुम्ही आता म्हटलं तसं मी स्वतः विचार केला. तर मी असं पाहिलं, की मी बॅटिंग करतोय आणि मी मारतोय शॉट्स इकडे-तिकडे. तर ते पाहिलं मी. सो एक्झॅक्टली. पण हे आता जसं म्हटलात, की एस्ट्रल ट्रॅव्हल ही काही साधी-सुधी गोष्टी नाही, की जो तो उठेल आणि लगेच अ, अ, करू करू लागेल. आणि तर त्याला सुद्धा कुंडलिनी जागृत असणं गरजेचं आहे, असं असतं का? मी असं नाही म्हणणार, की सगळ्यांना पॉसिबल आहे किंवा सगळ्यांना पॉसिबल नाहीये. जसं मी म्हटलं, की समजा तुम्ही काही टिपिकल ड्रग्ज घेतले, तर त्या ड्रग्जमुळे पण हा इफेक्ट होतो. अच्छा. जे लोकं गांजा-बिंजा पीत असतात, त्यांचं हां. तुम्हाला पाहिलं असेल, की त्यांचं क्रिएटिव्हिटी जास्त असते. कारण की अच्छा. ते ड्रग्ज घेतल्यामुळे त्यांची ती झोन ओपन होऊन जाते ब्रेनची आणि मग ते जाऊन मग त्यांना वेगळ्या गोष्टी दिसतात आणि मग ते लिहितात किंवा त्यांचं ती इमॅजिनेशन वाढत जाते. आता आपण काय म्हणतो, की ह्या नशामध्ये आहे, पण त्याचा हां. मेंटली तो फेज ओपन झालेला असतो ना किंवा लहान तुम्ही मुलं म्हणा. हे सांगताना मला एक मूव्ही आहे लुसीच बहुतेक हं, स्कारलेट जॉन्सनचा. त्यात असा काही अशी घटना आहे ती, की हं. ड्रग्स तिच्या पोटात वगैरे ते स्टोअर केले जातात आणि ते जसं ब्लास्ट होतात, हो, तर ती एका वेगळ्याच झोनमध्ये जाते आणि तिला म्हणजे अश्मयुगातल्या सगळ्या गोष्टी दिसू लागतात. ते फ्युचरपासून ते एक्झॅक्टली. मग तो सो बेसिकली त्याच्याशी टाईम काही ट्रॅव्हलच आहे संदर्भ ना. हां, हां. टाईम अच्छा. ट्रॅव्हल पण आहे, ॲस्ट्रल प्रोजेक्शन पण आहे. आपल्याकडे नाही का आपण म्हणतो, की आपलं तिसरं तिसरं नेत्र उघडलं म्हणून आपण म्हणतो. हं, 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 हं. है ना? तर तिसरं नेत्र ओपन करायचं तर तुम्ही जर का याच्यावर समजा चेक केलं इंटरनेटवर, जे बहुतेक मोठे-मोठे सिने स्टार आहे हॉलिवूडच्या बेसिकली, हं, हं. त्यांना कधी ना कधी ना डाव्या डोळ्याखाली जखम झालेली आहे. असं का? कारण की हे सगळे त्या लीगचा पार्ट आहे, जिथं हे पुश करतात, की यांची थर्ड आय ओपन व्हायला पाहिजे. ओह! ओके. तर त्याच्यामध्ये काय आहे म्हणजे आता मी तुम्हाला ती प्रोसिजर एंटायरली सांगत नाही, पण त्याच्यामध्ये हां, असं आहे, हां. की ते सर्जिकली थर्ड आय ओपन करतात. अच्छा. एक टिपिकल वर्म असते, ती वर्म हां. इंज्युअर करून डोळ्यातून आतमध्ये घालतात आणि जी तुमची पॅलेटल लोब आहे ना, इथे हं. तुमची जी थर्ड आय त्याला ते ओपन करतं ते. बापरे! असंही होऊ शकतं. हं, क्लिनिकली. हं. म्हणून हं, हं. बहुतेक हिरो लोकं म्हणजे टॉम क्रूझ विषयीच म्हटलं तर, हे लोकं हं, सायन्सवर जास्त विश्वास करतात. तुम्ही टॉम क्रूझचं आताही समजा इंटरनेटवर रिलिजन बघितलं ना, ते हं. सायंटॉलॉजी आहे. ओके. म्हणजे सायन्स थ्रू ह्या गोष्टी ते ओपन करतात.
ओके. बापरे! म्हणजे बरं त्यांना हां, हां. मेडिटेशन बोला, आणि बोला. ह्या गोष्टी करायची गरज पडत नाही. शॉर्टकट थ्रू त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी ॲक्सेस होतात. अर्थात. मग तुम्हाला काय वाटतं हॉलिवूडचे एवढे जे आपण जे विजनरी मूव्हीज बघतो, आपण आता हां, कोई हां. मिल गया 2000 मध्ये बघतोय, पण कोई मिल गयाचं ओरिजिनल व्हर्जन ई.टी. हे 1970s 80s मध्ये येऊन ऑलरेडी येऊन गेलेलं आहे ना. हो, बरोबर. स्टार वॉर्स आणि हे कुठून आलं इन्फॉर्मेशन आणि लिटरली म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देतो मी, की स्टार वॉर्स जेव्हा पहिलं जे ओपनिंग जेव्हा आली होती त्याची, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक डोअर्सचा कन्सेप्ट नव्हतं. लिटरली हां, सेटमध्ये लोकं दरवाजाच्या मागे दोरी घेऊन थांबायचे आणि ते ओढायचे, दाखवायला हां, की ऑटोमॅटिक डोअर आहे. पण हां. आज ॲज ऑन टुडे आपल्याकडे ऑटोमॅटिक डोअर्स आहेत ना. हो, हो, हो. बरोबर. मग ही व्हिजन कुठून आलं? हं. हे बाप व्हिजन त्या नॉलेजमुळे आलं, की जे नॉलेज ह्या लेव्हलवर नाही, ह्या प्रोजेक्शनवर नाही, एका वेगळ्या डायमेन्शनवर आहे. ओके. असं. बापरे! भयानक गोष्टी आहेत. हं, बरं आता तुम्ही म्हणजे खूप म्हणजे मला वाटतं 1.5-2 वर्षानंतर आलेत आहात काजवामध्ये आणि हं. या 1.5-2 वर्षात अर्थात तुमच्याकडे अनेक असे तुम्ही किस्से ऐकलेले असतीलच हॉरर. सो माझ्या आता तसंही आपण शेवटाकडे आलेलो आहोत. मला एखादा हो. किस्सा ऐकायला आवडेल हॉरर. बरं ठीक आहे. आमच्या फॅमिलीमध्येच सांगतो. हं, माझे एक मामा असतात ते शिर्डीला असतात ॲक्चुअली. तर त्यांच्याकडे झाला होता हा. तर काय झालं, की त्यांची मुलगी होती. नुकतंच लग्न झालं होतं आणि लग्न होऊन ती परत इकडे घरी आली आणि हं, मग त्यांच्याकडे थोडासा पाण्याचा इश्यू होता म्हणून ते पाणी भरायला बाहेर गेले आणि तिकडे तिला इंजुरी झाली हाताला हं, आणि इंजुरी झाली, रक्त निघालं आणि घरी येऊन ती थोडीशी वेड्यासारखी वागायला लागली. हं. अशी बडबड करायला लागली. मग ते म्हटले, "काय झालं हिला? नाही का अशी का बडबड करते?" म्हणे, "नवऱ्याशी भांडण झालं किंवा काय?" काहीच नाही. आणि मग तेवढा एक दिवस होऊन गेल्यानंतर ते तिचं म्हणजे जे वागणं आहे ते थोडंसं इंटेन्सिफाय व्हायला लागलं. ते म्हटले, हं. "काय झालं बेसिकली?" मग त्यांनी एका धर्मगुरूंना बोलावलं. म्हणे, की "बघा ही अशी-अशी करतीये." मग ते म्हटले, की हिला ज्या ठिकाणी गेली होती ना, तिथे ऑलरेडी एक बाई होती, जिला नवऱ्याने मारलं होतं आणि तिचा आत्मा तिथे भटकत होता. ओके. हिच्या हाताला लागल्यामुळे हिच्या रक्तात थ्रू ती एंटर झाली हं, आणि त्याच्यामुळे ती त्रास देतीये. मग त्यांनी हं. ते एक्झॉर्सिझम सुरू केलं आणि तिने लिटरली कन्फेस केलं, की माझ्या नवऱ्याने मला मारलं म्हणून. हां, हां. आणि मग ते म्हटले, की ती बोलायला लागली, की "तुम्ही त्याला शिक्षा द्या." तर ते म्हणे, की आमच्याकडे हे एव्हिडन्स नाही. तू जे बोलतीये हे असं काही शक्य होणार नाहीये. तर तू हं. तुझ्या पुढच्या प्रवासाला जा. आणि मग? मग असं करून मग त्यांनी ते एक्झॉर्सिझम कंप्लीट केलं आणि मग ती बरी झाली. पण हं. तिला एक मला वाटतं 4 ते 5 दिवस त्यांनी नाही का म्हणजे ऑब्झर्वेशनमध्येच ठेवलं, की परत काय रिएक्ट करते का? पण बाय द ग्रेस ऑफ गॉड असं काही झालं नाही. बरी झाली ओके. ती. ओके. तर मेजरली जे ब्लड जे असतं, हं, त्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी होतात. आपण जे बघतो, की बळी-बिळी देण्याची जी काही पद्धत आहे, ती हं, त्यातूनच हं. होते. त्याच्यामुळेच मी सांगतो, माझे जे मित्र ज्यांनी टॅटूज केलेले आहेत, मी त्यांना सांगतो, की फार विचारपूर्वक टॅटूज करा. अच्छा. कारण की जे टॅटूजमध्ये आपण डिझाईन्स वापरतो कुठलेही, काही शब्द लिहितो किंवा काही डिझाईन्स, हं, तर यांना बेसिकली सिजिल्स म्हणतात. सिजिल्स, SIGILE. हं, तर हं, हे सिजिल्स बेसिकली काय असतात माहिती का, की आपण यंत्र म्हणतो ना यंत्र, हं. आपण रांगोळी काढतो आणि एक पर्टिक्युलर डिझाईन्स काढतो. हो. तर हे काही डिझाईन्स असे असतात, की हे डिझाईन्स एंटिटीजला अट्रॅक्ट करतात ओके. आणि त्या कोणत्या एंटिटीजला अट्रॅक्ट करतील हे तुम्हाला माहिती नाही. आणि हे सिजिल जेव्हा तुम्ही बॉडीवर काढता, तेव्हा इंकिंग करताना तुमच्या अंगातून रक्त निघतं आणि ते रक्त ब्लड सॅक्रिफाईस होतं ओहो! बापरे! आणि मग ते तुमच्या लाईफला मग ते इन्फ्यूज करतं मग. अच्छा. मग ते तुम्हाला ओके. कंटिन्यूअस अट्रॅक्शन होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मी टायगरचं हातावर काढलं, तर माझं हं, इंटेन्शन असतं, की टायगरसारखी एनर्जी माझ्या अंगामध्ये यायला पाहिजे. हं, हं. पण टायगरचं जेव्हा मी काढत असतो, तेव्हा त्याचे जे निगेटिव्ह गुणधर्म ते पण येतातच ना. बरोबर, बरोबर. मग अशा गोष्टी आहे. म्हणून आपण कसं फार आपण नाही का म्हणजे फॅशन आणि ह्या गोष्टींमध्ये फार वाहवत जातो. पण हं, ह्या गोष्टी तुमच्या लाईफला इम्पॅक्ट करतात. जसं मी तुम्हाला म्हटलं, की प्लॅनचेट आणि ह्या गोष्टी समजा सक्सेसफुल झाल्या नाहीत. परत पहिली गोष्ट तर करायलाच नाही पाहिजे. पण हं. सक्सेसफुल झाल्या नाहीत, तर मग हे तुमच्या फॅमिलीवर सगळ्यांना हॅम्पर करतं. तुम्हाला, तुमच्या आई-वडिलांना, लेकरांना आणि पिढ्यानपिढ्या हा श्राप कंटिन्यू राहतो. कारण की कुणीतरी केलं होतं. हो, बरोबर, बरोबर. त्यामुळे असं. अर्थात म्हणजे या गोष्टी केल्याच नाही पाहिजेत. मग त्या राइट, खऱ्या असू देत, खोट्या असू देत, तुमच्या मानण्यावर आहे, पण करूच नाहीच. राइट. राइट. सो शेवटचा माझा एक प्रश्न होता. आता तुम्ही बघतच आहात, की सगळीकडे म्हणजे अर्थात हं, सगळीकडे हॉरर कंटेंट बूम चालू आहे सगळीकडेच. हं. तर त्यात नेमकं तुम्हाला काय वाटतं, की काही चुकतंय का? किंवा काही नेमका बदल केला पाहिजे असं? ओके. आता बघा मला याच्याकडे बघायचा माझा दृष्टिकोन असा आहे ना, की आपल्याला कुठल्याही गोष्टीची इन्फॉर्मेशन पाहिजे आता इंटरनेटवर अवेलेबल आहे. ChatGPTमुळे हं, तर अजून गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. पण हॉरर हा असा एक अ, 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 शैली आहे, की ज्याच्यामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी अजून कव्हर झालेल्या नाहीयेत हं. आणि प्रत्येक माणसाची भीती वेगळ्या-वेगळ्या गोष्टींची आहे.
हो. आणि बेसिकली आपण इंडियामध्ये राहतो, तर आपण सगळे एक स्टोरी टेलर आहे. सगळ्यांकडे काही ना काही सांगण्यासाठी असतं. हो, हो, हो. आणि जोपर्यंत त्याच्यामध्ये थोडा मिर्च बसवला किंवा एक भीतीचा एलिमेंट येत नाही, तोपर्यंत ती हं. मजा येत नाही. त्याच्यामुळे हो. हॉरर कंटेंट तुम्ही बघत असाल, की आता वाढतंय. हं. आणि हे कंटेंट कधी वाढलंय? जेव्हा लोकं एकटे पडलेत. म्हणजे जेव्हा कोव्हिडपासून लोकं एकटे पडलेत. राइट. मृत्यू फार जवळून पाहिलाय. लोकं सहमत. एकटेपणे म्हणजे नुसतं एकटं राहत नाही, मेंटली पण ते आयसोलेट झालेले आहेत. तेव्हा ह्या हं. गोष्टी ट्रिगर झालेल्या आहेत. पण अगेन ही फेज आहे, ही टेम्पररी नाही, ही लॉन्गेव्हिटी राहणार आहे. द रिझन बिंग की ह्या गोष्टीला एंडच नाही ना कुठे. हो, सॅच्युएशन होतच नाही. तुमच्याकडे बघा, एकच समजा समजा मी फक्त म्हटलं, की उलट्या पायाचं भूत, याच्यावर मी 10 कथा लिहू शकतो वेगळ्या-वेगळ्या ह्याच्यावर. हो. आणि प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं असेल या गोष्टीबद्दल, की हं. ज्याला अनुभव आलेले आहेत, तो आपली स्टोरी त्याच्यावर लिंक करू शकतो. हो, हो, हो. खरं आहे. है ना? आणि मी जसं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, की अं, हे हॉरर कंटेंट आपण जे व्ह्यू करतो, वॉच करतो, ह्या मायक्रो स्टोरीज तर आहेत, पण ह्या आपल्याला ट्रिगर करतात. आणि ह्या नुसत्या ट्रिगर कशा करतात ते, की जी ट्रिगर तुम्हाला आता झाली आहे. समजा तुम्ही 1920 पिक्चर पाहिलं असेल, हॉरर मूव्ही. हं. हो. तुम्ही 10 वर्षापूर्वी पण पाहिला असेल तो. पण त्या मूव्हीने तुम्हाला त्यावेळी जी फिलिंग दिली, ती फिलिंग तुम्हाला आजही येते तो पिक्चर बघताना. हो, हो. खरं आहे. म्हणजे ती इफेक्ट जो असतो तो रिफ्रेश करत राहतो तुम्हाला. तो कधी संपत हो. नाही. हं. कॉमेडी एकदा हसले की दुसऱ्यांदा हसायला येत नाही. पण भीती हं. अशी आहे की मागच्या वेळेस घाबरले होते, ह्यावेळेस डबल घाबराल तुम्ही. हो, हो. हे खरं आहे. अगदीच. बट येस, थँक यू सो मच विनीत. आणि खरं तर खूप बरं वाटतं, की पुन्हा एकदा आलात तुम्ही आणि गोष्टी शेअर केल्यात आणि वेगवेगळ्या विषयावर तुम्ही तुमची मतं मांडलीत. सेशनमध्ये तुम्हाला ऐकलंच होतं, पण एक स्वतंत्र व्हिडिओ तुमच्यासोबत करायचाच होता कधीपासून, जो आज केला. आणि येस. आय होप सगळ्या प्रेक्षकांना देखील हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणता विषय आवडला आणि पुढेही जर तुम्हाला वाटत असेल, की विनीत सरांनी पुन्हा यावं, वेगवेगळे विषय मांडावे, तर कोणत्या विषयावर त्यांनी बोलावं असं तुम्हाला वाटतं, ते नक्की नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि थँक सो मच विनीत पुन्हा एकदा. खूप खूप धन्यवाद. सच्ची. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्याकडे दर शनिवारी रात्री 11 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं, ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या खऱ्या-खुऱ्या भूतांच्या घटना ते स्वतः सांगतात. तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर भेटूया येत्या शनिवारी रात्री 11 वाजता फक्त काजवा यूट्यूब चॅनलवर. आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत रहा. धन्यवाद.